यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर केवळ ठाकरेंची मतपेरणी आहे। या दोन मुद्द्यांवरती आपलं मत काय आहे? 100 चूहे खाके बिल्ली चली हज को ही जी काही म्हण आहे, मला असं वाटतं तसं हे सगळं बोलणं आहे। एकीकडे याच भाजपचे मंत्री असतील, यांचे भाजपाचे पदाधिकारी असतील, कोणी साले म्हटलं शेतकऱ्यांना, कोणी शेतकऱ्यांना लाचार म्हटलं, कोणी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं आणि यांच्या एका मंत्र्यांनी तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं म्हटलंय। एकीकडे ठाकरेंचा ब्रँड संपला असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस सुरू होत नाही। शिवसेना हा पक्ष सातत्याने जनसामान्यांच्या, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लढत आलाय आणि लोकांच्या प्रश्नासाठी लढणं, भांडणं हा शिवसेनेचा धर्म आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी यापूर्वी सुद्धा मराठवाड्याचा दौरा केलाय। मराठवाड्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जवळपास 80 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचं नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालंय आणि त्यात एकट्या मराठवाड्याचं नुकसान हे जवळपास 32 लाख हेक्टरहून अधिक झालेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अशा परिस्थितीमध्ये जी लोक म्हणतात, बोंडेजी मी आपल्या मधात बोलले नव्हते, माझं संपूर्ण होऊ द्या। जी लोक म्हणतात की फडणवीसांनी अभिवचन दिलंय, शेतकऱ्यांचा 7/12 करू, कोरा 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 असं म्हणणारं हे अभिवचन पूर्ण करायला फडणवीसांना कोणता मुहूर्त अजून मिळत नाहीये हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना पडलाय आणि त्या आक्रोशातून शेतकरी लोक आज उद्धव ठाकरे साहेब जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, लोक स्वतःहून समस्या मांडतायत, लोक सांगतायत। जी म्हणतात की उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही, त्यांनी एकदा इतिहासात डोकावून पाहिलं पाहिजे। इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी दिली असेल तर ती देणारे होते उद्धव ठाकरे साहेब आणि इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची थाप जर कोणी मारली असेल तर ती मला वाटतं की आजच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली। एकीकडे एक मिनिट मला काही मुद्द्यांवर बोलायचं आहे। बोला। प्रामुख्याने उद्धव ठाकरे साहेबांनी केवळ बोलून दाखवलं नाही तर शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे त्यावेळी कोणतीही निवडणूक नसताना ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आमची सत्ता आल्यानंतर आघाडीची शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ, त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी तो शब्द ते जागले आणि त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जाहीर केली। 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं कर्ज हे सगळ्यांचं त्यांनी माफ केलं। 21 डिसेंबर 2019 ही घोषणा झाली। घोषणा करून फक्त उद्धव ठाकरे साहेब थांबले नाही तर त्यांनी ते करून दाखवलं। आज जी लोक बोलतायत ती लोक करत नाहीयेत। मला या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। 2020 ला ज्यावेळी आमची सत्ता होती आणि आज 2025 आहे, आपण फरक पहा की काय परिस्थिती आहे। आज जर आपण पाहिलं तर कपाशीचे भाव हे 2020 मध्ये 11,000 रुपये होतं कपाशी आणि आजची परिस्थिती 6,000 रुपये क्विंटल आहे। सोयाबीन 5,000 होतं 2020 ला, आज परिस्थिती आहे 3600 रुपये सोयाबीन जात आहे। तूर 11,000 होती, आज परिस्थिती आहे 6,500 भाव आहेत। 5 वर्षामध्ये खतांचे भाव 40% वाढलेले आहेत। एकीकडे जर पाहिलं आपण 10-26-26 हे खत ज्यावेळी 2020 ला आमची सत्ता होती 1170 तुमचा मुद्दा कळलाय, आपण थेट याच्यावरती उत्तर घेऊया अनिलजी।